येस तर नमस्कार मंडळी, कसे आहात? बरे आहात ना? माझं नाव क्षितिज जुनारी आणि स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवर. मित्रांनो, आज आपल्या चॅनलसाठी एक खास दिवस आहे, कारण आपल्या चॅनलचा एका इम्पॉर्टंट स्तंभ म्हणजे लकी दादा, लकी कांबळी यांचा आज वाढदिवस आहे आणि तो आपण साजरा करणार आहोत एका आयलँडवर. आपल्या मागे जो तुम्हाला बेट दिसतोय ना, त्या बेटावर आपण जाणार आहोत. 1 मिनटं. तर लकी दादाचा वाढदिवस आपण साजरा करणार आहोत, तो आहे एका आयलँडवर, जे आपल्या मागे आपल्याला दिसत आहे. जबरदस्त असं लोकेशन आहे. या व्हिडिओमध्ये आपण बरेचसं जेवण वगैरे बनवणार आहोत. स्टार्टर्स आपल्याकडे तयार केलेले आहेत. हे सगळं धमाल मज्जा मस्ती आणि आपल्याबरोबर ना बरीचशी अशी कोकणातली आपली क्रिएटर मंडळी आहेत. तर प्रत्येकाची भेट ही आपण थोड्या वेळाने करणारच आहोत. आता आपल्यासोबत बड्डे बॉय आलेले आहेत. तर जी धमाल मजा मस्ती आज आपण करणार आहोत ती सगळी आजच्या या ब्लॉगमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. तर चला, थोड्या वेळातच आता इथे होडी येणार आहे. त्या बोटमध्ये आपल्याला बसून त्या पलीकडे जायचं आहे. बोटमध्ये जाऊया, त्या पलीकडे जाऊया आणि आजची धमाल मजा मस्ती आहे या ब्लॉगच्या निमित्ताने आपण बघूया. तर यस मित्रांनो, तर बघ थय उतरायचा. ओके. तर आता ही आपली बोट आलेली आहे, ज्याच्यावर विराज आहे, मंदार आहे आणि सूरज आहे. तर हे आपल्याला घ्यायला आलेले आहेत. आपल्याला समोरच्या बेटावर जायचं आहे. बाकी आपली मित्रमंडळी इकडे रेडी झालेली आहेत. हा केकोलॉजियाकडनं आपण मालवणवरनं मागवलेला आहे. बाकी इतर सामान जे आहे, येस हां परत एकदा येस. तू केक सांभाळा. नाही नाही घेतो. हे इकडे ना, जडवाली पिशवी. ह्यो काय बघा, बघितलं ना किती एकच गुड बॉय आहे. बाकीचे बघा सगळे रिकामी हात हेलवत चालले आहेत. ह्यो बघा, बाटली तर बाटली, खारीचो वाटो. चला, आता हे सगळे आपल्या सामान आहेत. काही कोल्ड्रिंक आहे, गॅस स्टोव्ह आहे, पाणी बिणी सगळं आपण घेतलेलं आहे. तर चला पटकन आता होडीत बसूया आणि निघूया. येस मित्रांनो, आता आपली गाडी नाही होडी ही मस्तपैकी भरलेली आहे चकाचक. मागे आहे आर्किटेक्ट सूरज आणि आदिराज आणि श्रेयस आणि बड्डे बॉयचे मित्र. यो बघा, यो फुकट तिथे प्रकट त्याच्यातला प्रकार आहे. यो खैसून इलो माहिती आहे? खैसून इलो रे सांग जरा. हा कोडाळ. हा हे ना, ते हे ओमकारात होतं माहिती. ओमकारात तो पण याच्या एवढा फिरला नसणार फुकट खायसाठी. आणि सची आहे आपल्या बरोबर. आता आपण होडीतनं चाललेलो आहोत समोरच्या आयलँडवर, जो बावकरांचा आयलँड आहे. तर अशा प्रकारे एका सुंदर अशा लोकेशनला आपण जात आहोत. ही जी आहे ना, ही पुढे जर तुम्ही बघाल तर आता आपण तारकर्लीच्या दिशेने जात आहोत. आणि आपल्या मागे जे राहिलं ते चिपी राहिलं. एअरपोर्ट जे आहे ना चिपीच्या, ते ह्या बाजूला कुठेतरी मागे आहे. जबरदस्त असं लोकेशन, सुंदर अशा लोकेशनला आपण येते बघा. आता आपली मित्रमंडळी तिथे पोचलेले आहेत. आपण पण आता थोड्याच वेळात तिथे जाऊ. तर मित्रांनो, आता आपण पोचलेलो आहोत ह्या जबरदस्त सुंदर अशा बेटावर. आणि आता आपण केकोलॉजिया मालवण, जो आपला एक ब्रँड आहे ज्याच्यामध्ये आपण केक्स बनवतो आणि कुकीज बनवतो, तर त्या अंतर्गत आपण लकी दादासाठी एक सुंदर असा केक बनवलेला आहे. तो आता तुम्ही हा बघा. तर आता हा एक थीम केक आपण बनवलेला आहे. तर हा एक ओल्ड मॉन्क थीम केक आहे आणि हा आपला बड्डे बॉय. बाकी मित्रमंडळी इकडे आहेत. तर सगळे आता केक खाण्यासाठी आतुर आहेत. तर हा जो केक आहे ना, हा आहे कॉफी अँड चॉकलेट केक. त्यामध्ये ओल्ड मॉन्क असा फ्लेवर आपण टाकलेला नाही आहे. पण समजा तुमची स्पेसिफिक रिक्वायरमेंट असेल तर आपण यामध्ये ओल्ड मॉन्क फ्लेवरचाही केक बनवू शकतो. पण हा आहे कॉफी अँड चॉकलेट केक. आदिराजला ना सगळे त्रास देत आहेत. ते म्हणत आहेत की या केकमध्ये ना दारू आहे, त्यामुळे तू खाऊ शकत नाही. पण ॲक्च्युली हा केक कम्प्लिटली अल्कोहोल फ्री आहे. फक्त डिझाईन त्याची तशी आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. आल्या ना, ह्याच्यासाठी उशीर झाला बघा. सगळ्या ब्लॉग मध्ये येतं, ह्याच्यासाठी उशीर झाला. त्याच्यामुळे उशीर झाला. चला हा ना, बनते ना खरोखर. लहान आता घेऊया. चला ओके. अभिलाषा हुनारी म्हणजे आमची दीदी, या दीदीने हा केक बनवलेला आहे. केकोलॉजिया हे केक शॉपचं नाव आहे तिच्या. आणि इथे केकच्या ऑर्डर स्वीकारल्या जातात आणि एवढा अप्रतिम केक बनवलेला आहे. जेवढ्या काही गोष्टी परफेक्ट केक बनवण्यासाठी लागतात तेवढ्याच त्याच्यामध्ये वापरून अप्रतिम केक बनवलेला. म्हणजे कुठे जसं वाटत नाही की जास्त क्रीम आहे किंवा जास्त
बाकीच्या गोष्टी आहेत. अगदी तंतोतंत आणि बेस्ट केक, बेस्ट. थँक्यू. चला आता खाऊ. येस, तर लकीने त्याचा केक रिव्ह्यू दिलेला आहे आपल्या केकोलॉजीच्या केकला. आता इतर जी आपली मंडळी आहे त्यांना आमल्या केक कसं होतो? थँक्यू. संकेत केक कसं होतो? तोंड नंतर तू बस. अंकिता केक रिव्ह्यू. येस, थँक्यू. ऋत्विक किंवा अजून बोटात चाटता. वेस्ट जाऊ नको ना, बनवूया ना आपण परत. चला सूरज काय म्हणता? केक ओके होतो? थँक्यू. चला काय म्हणता बायका? केक बायका तो टी शर्ट बघा. केक फिको पडलो. परफेक्ट. ओके. येस, तर याच प्रकारे आपला केक जो बनवलेला होता तो लकीलाही आवडला, इतर आपल्या मंडळींनाही आवडला. चला आता इतर जी मजा मस्ती आहे ते आता आपण करूया. तर इकडे ना आपली मित्रमंडळी फुल तयारीमध्ये आलेले आहेत. तर सचिन दादाचे ना आपण ट्रॅप घेतलेले आहेत आणि असे म्हणतायत आता हे कुर्ल्याला लावणार आहेत. तर ट्रॅपमध्ये आपण बेटसाठी मोरी आणलेली आहे, ती लावलेली आहे. तर या ट्रॅपमध्ये सच्या ट्रॅपमध्ये गावतले मारे 2 तरी हो मासे हो जातात, पण ते बाहेर पडतात. अच्छा हो. ट्रॅप बघूया आपण. ते बहुतेक होडीतून जाऊन काहीतरी मध्ये ठेवतले ट्रॅप आणि मग त्याच्यात नंतर बघूया आपण कितके कुर्ले गावतात. आता कसा माहिती आहे ना, जर या खाडीत कुर्ले असणार तर कुर्ले मिळणार, कारण आता सचिन बरोबर जेव्हा आम्ही हडीच्या खाडीत जातो आणि ट्रॅप लावतो ना तेव्हा जबरदस्त कुर्ले मिळतात, जबरदस्त. ह्याचा व्हिडिओ पण आपण केलेला आहे, त्याचा आय बटन लिंक मी वर इकडे देतो तुम्हाला, तर तो बघा. तर हे जे ट्रॅप तुम्हाला ऑर्डर करायचे असतील, आता तर मी सांगतोय तुम्हाला, पण नंतर कुर्ले पकडल्यानंतर पण सांगतो. ए सच्या नंबर काय रे? ओके, स्क्रीनच्या खाली पण मी तुम्हाला नंबर देतो. अप्रतिम असा ट्रॅप आहे, ह्याच्या अगोदर पण आपण व्हिडिओ केलेला आहे आणि जबरदस्त असा परफॉर्मन्स आहे. व्हेरी गुड. आता हे हां बरोबर, अगोदर ना आपण मेटल हे पगवले आहे. येस बघा हे ना जबरदस्त हाय क्वालिटी स्टेनलेस स्टील मध्ये पण आता हे ट्रॅप आले. तर आता हे ट्रॅप घेतलास मा कोणतं तरी फोन वाजता तुझं नाही ना. तर आता सचिन सिद्धू आणि मंदार गेले ट्रॅप टाकायला. बरे. येस, तर मित्रांनो आता इकडे जे आपल्यासोबत ताया वहिन्या आलेल्या आहेत ते कयाकिंग करायला गेलेत. ते बघा मस्त एन्जॉय करतायत. घ्यायला काय या जाताना विचार नाही केला तुम्ही? तिकडे बघा, तिकडे मस्त रिलॅक्स करतायत. मयुरी आहे, रीना आहे, इकडे सृष्टी वहिनी होती आणि अंकिता होती. अरे गेली, थांबा चला त्यांना रिसीव करायला जाऊया. हां, तर मी सांगत होतो मी आणि समाधान आता कयाकिंग करायला आलो आहे. म्हणजे समाधानच सध्या आता रो करतोय कारण मी व्हिडिओ करतोय. सुंदर असा सनसेट आता आपण बघायला आलो आहे. समाधान काय वाटतंय, कसं वाटतंय? खूप छान, शांत आणि खूप मस्त वाटतंय कायकिंग करताना. येस, गर्दी नाहीये. हां हे महत्वाचं. करता येतं कायकिंग म्हणू शकतो पण. बरोबर. तर खरंच मस्त असा हा एक व्ह्यू आपल्याला बघायला मिळतोय, सुंदर. तर आपण परवाच्या दिवशी जे फ्लाय बोर्डिंग केली होती ना ते तिकडे केली होती, तारकर्लीच्या दिशेने. फॉक्स आयलंड जिकडे आहे ना तिकडे केली होती. मस्त. येस, तर मित्रांनो आता आपण जेवणाची तयारी चालू केली. तर इकडे चिकन रस्सा जो बनणार आहे, चिकन करी, तर त्याची तयारी आता आपण ठेवलेली आहे. बघा इकडे मंदारनी चिकन 65 मंदार स्पेशल चिकन 65ची तयारी केलेली आहे. आणि हे आहे आपला चिकनचा मॅरिनेशन, म्हणजे एक मसाला आणि अद्रक लसण ही अशी आपण लावून ठेवलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण वापरलेला आहे चिरंजीव फार्म फ्रेशचा मालवणी मसाला, जो आपला ब्रँड आहे. तर आता बघूया थोड्या वेळाने. आता इकडे आपण चूल पण तयार केलेली आहे समोर. तर त्या चुलीवर आपण कढई नाही टोप लावून आपला चिकन रस्सा जो आहे तो करायला घेऊया. चिकन 65 बनवता, स्वतः बर्थडे बॉय मदत करतात. बघितलं कसं चिकन 65 आहे बघ.
आणि या साईडला क्षितिज रश्याची सोय करता. हे बघा. आग बी पेटवता. हे तर आता आपल्या कॉमन झालं ना, चूल बिल पेटवणं तिथे. हां बागेत नावचं पाणी बागेत. चुलीवरच असतं ना. रस्सो चिकन रस्सा. आता बघ चिरंजीवी मसाला स्पेशल. हां इकडे आम्ही रात्रीच्या जेवणाची तयारी चालली आहे बघा. क्षितिज आणि मंदार दोघे जण जाम मेहनत घेतात आमच्यासाठी. मंदारचं झालेलं मॅरिनेट. माझा झालेला. चिकन 65 फेमस आणि क्षितिज चिकन बनवता. चिकन 65 मॅरिनेट करून झालेला. रस्त्याचं काम तिकडे रश्श्याचं काम क्षितिज करता. आपला झालेला. आता आपल्या फक्त कढई आणि गॅस आग पेटवच्या आणि गॅस गावलो तेल गावला. आता काय चालू खाऊ. संपलो आपलो ना. आता आपल्या हे फोडणी दिलं काय. कांदो टाकलाय. आता नुसतं कांदो टाकला. आपण चिकन ज्या चिरंजीव फार्म फ्रेश मालवणी मसाल्यात जो मॅरिनेट करून ठेवला ना, त्या आपण ह्याच्यात घालतो. मस्त. तर इकडे डमशराट खेळत आहेत. लो मंदार 65 स्पेशलिस्ट 65 करतोय. 1947 लव्ह स्टोरी 2.5 किलो 65 आहे. तिकडे आणखीन चिकन आलं. ह्या काय हो काय पर्यायी आचारी आहे ना. होय. आणि इकडे आता आपण आपली मालवणी चिकन करी जी आहे तर ते आता करायला ठेवलेलं आहे. तर आता त्याच्यामध्ये कांदा आलं लसूण पेस्ट आणि आपण जे मॅरिनेट करून चिकन ठेवलेलं तर ते आता आपण त्याच्यामध्ये घातलेलं आहे. आता बघूया. आता ना ह्याला थोडंसं पाणी सुटलं पाहिजे आणि मग त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये वाटप चांगलं भाजून घेणार आहोत त्या चिकनमध्ये. याच प्रकारे आपलं जेवण तयार झालं. खूप गंमत जम्मत केली. सगळी मित्रमंडळी एकत्र आलो, जेवलो, गाणी गायलीत. खूप जास्त मजा आली. मित्रांनो सुप्रभात. तर काल रात्री जाम धमाल मज्जा मस्ती केल्यानंतर आता पहिली गाडी आमची सुटलेली आहे. काही जणांना लवकर कामावर जायचं आहे, काही शूट्स आहेत, कोणाला बाहेर जायचं आहे. तर पहिली गाडी सुटलेली आहे आणि आता मागे मी सच्या मंदार आमची फॅमिली राहिली आहे. आपल्यात काय इतक्या लवकर जाऊची गरज नाही आहे. एक 10-10:30 वाजता पोहे आपण आणलेले आहेत. पोहे करूया, आरामात उठूया, खाऊया आणि मग निघूया. चला तर आता परत गुड नाईट. परत थोडा वेळ अर्धा एक तास झोपाया आणि मग उठून काय तर पुढेचं बघूया. बघा आम्ही कटे पण पार्टी करू गेलो ना की आपलं आचारी तोंड दाखव रे. आता नाश्ता बनवता आमच्यासाठी आणि एक एक उठत. आता हे बघ सकाळ झाली. चिकलू उठला. तर बघता बघता आपला सर्वांचा नाश्ता झाला आणि आपल्या सगळ्या मंडळींनी त्यांची बॅगा वगैरे पॅक केलेल्या आहेत. तर इकडे सुंदर ना असे डॉर्मेटरी रूम्स आहेत. 2 रूम्स आहेत, कॉटेजेस आहेत. पुढे ना तिकडे वुडन कॉटेजेस आहेत तिकडे. आणि हे पूर्ण अंगण जे आहे ना हे पूर्ण बेट हे सागर बावकर यांचं आहे. आणि चला आता हे सगळे रेडी झालेले आहेत. आपल्याला आता निघायला हवं. आणि मस्त काल रात्री ना मुलांनी शिडी लावून शेळी वगैरे पण काढली इकडनं. आपल्या बॅगा पॅक झालेल्या आहेत. जे काही आपल्याला घ्यायचं होतं ते घेतलं आहे. थोडा चिकन रस्सा आपला उरला आहे. पोहे आता लकीचे खायचे राहिलेले आहेत, मग ते पण संपतील. तर अशाच प्रकारे ना या बेटावर धमाल मजा आली. हे त्यांचं किचन आहे. समजा कधी तुम्ही आलात तर इकडे जेवण बनवूनही तुम्हाला मिळेल. आणि हे समोर आपल्याला दिसतं आहे ना तीच ती खाडी आहे ज्याच्यामध्ये काल आपण खूप धमाल केली, खूप मासेमारी केली, बरेचसे मासे मिळवले. आणि आता आपण निघालेलो आहोत आपल्या घराच्या दिशेने. येस ते मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत आपल्या घरी.
एक पूर्ण दिवस सुंदर असा मित्रांसोबत मजा केली. लकीचा वाढदिवस मस्तपैकी साजरा केला. बऱ्याचशा गोष्टी आहेत हे व्लॉगमध्ये आपण दाखवू शकलो नाही, कारण कसं आहे ना की प्रत्येकाला काही काही जबाबदाऱ्या गेल्या होत्या. माझ्याकडे जेवणाची जबाबदारी होती, मंदारकडे जेवणाची जबाबदारी होती, बाकी काही होते, बाकी अरेंजमेंट्स सगळे काय करत होते. त्यामुळे प्रत्येक वेळी काय प्रत्येक गोष्टीचा आपल्याला व्लॉग करता येत नाही. पण खरंच खूप जास्त मजा आली आणि वारंवार आता आम्ही सगळे मित्र भेटतोय. शूट्सच्या निमित्ताने म्हणा किंवा अशा कोणाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने किंवा काही कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही भेटतोय. तर एक ना रिफ्रेशिंग ब्रेक पण होऊन जातं. आपल्या दैनंदिन जे आपण कार्य करतो त्याच्यामधनं एक ब्रेक होऊन जातो आणि हीच जी गंमत गोष्टी आहेत, हीच जी मजा आहे, हे सर्व तुमच्यापर्यंत आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या निमित्ताने पोचवत आहोत. तर नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला हे व्हिडिओज जे आपण मित्रांसोबत करतो आणि एक धमाल मस्ती करतोय कसे वाटतात. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओच्या खाली लाईक बटन आहे तो नक्कीच प्रेस करा. चॅनलवर जर नवीन आहात तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच कोकणातले मज्जा मस्ती, माशांचे व्हिडिओज, जेवणाचे व्हिडिओज, एकंदरीत एका कोकणात राहणाऱ्या व्यक्तीचे राहणीमान कसं आहे हे सगळं आपल्या चॅनलवर आपण नेहमीच दाखवत असतो. तर सध्यासाठी एवढंच. माझं नाव क्षितिज जुनारी, आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवरनं. पुन्हा भेटूया.